नारद म्हणतात की कोणत्या गोष्टीचा विनाकारण खेद करू नकोस, तो सर्व काही जाणतो. नारद म्हणतात की भक्ती, तू भक्तांना, मनुष्याला भगवंताची प्राप्ती करून देणारी आहेस. या कलियुगामध्ये मी तुला आणि तुझ्या मुलांना या अवस्थेत ठेवणार नाही. मी तुला म्हणजे भक्तीला म्हणतात की मी तुला घरोघरी पोहोचवेन, प्रत्येकाच्या हृदयात तुझं स्थान निर्माण करेन. कीर्तन, प्रवचन, कथा यांच्याद्वारे तुझा प्रचार करीन. आणि हे नारदजींचं बोलणं ऐकून तर भक्ती आणखीन तरुण झाली, सुंदर दिसू लागली. भक्ती म्हणाली, मी तरुण झाले, पण म्हटली माझ्या मुलांकरता काहीतरी करा, ज्ञान आणि वैराग्यासाठी, जेणेकरून हे तरुण होतील. तेव्हा नारदजी ज्ञान आणि वैराग्यांच्या कानाजवळ त्यांना आवाज देतात. गीता पठन, वेद शास्त्र यांचं पठन केलं, वेद म्हटले, पण काही उपयोग झाला नाही. तेव्हा मग नारदजी चिंतेत पडले आणि नारदजी भगवंताचा दावा केला नारदजींनी. तेव्हा आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं की मुनिवर, चिंता करू नका, तुमचे प्रयत्न नक्कीच यशस्वी होतील. त्यासाठी फक्त तुम्ही काय करा, एक सत्कर्म करा की जेणेकरून ज्ञान आणि वैराग्याचा तरुण होतील. ज्ञान आणि वैराग्य, ते सत्कर्म तुम्ही करा, तरच ज्ञान आणि वैराग्य शुद्धीवर येतील. आणि आकाशवाणी ऐकून नारदजींना आनंद झाला. पण नारदजींना हे लक्षात आलं नाही, हे सांगितलं नाही की ते सत्कर्म कोणतं करायचं आहे. नारदजींना कळे नाही सत्कर्म म्हणजे नेमकं काय, सत्कर्म कोणतं कर्म केलं म्हणजे ते सत्कर्म होईल. तेव्हा मग नारदजी सत्कर्म म्हणजे काय हे विचारण्यासाठी सर्वत्र फिरू लागले. आणि फिरत असताना जो कोणी भेटेल, जो कोणी दिसेल त्याला विचारू लागले सत्कर्म म्हणजे काय. पण कुठेच उत्तर मिळालं नाही, कोणीच सांगितलं नाही. आणि मग नारद म्हणाले की आपल्याला बद्रिका आश्रमात तप करावं लागेल. नारदजी बद्रिका आश्रमात आले आणि तिथे सनकादिकांसोबत भेट झाली. सनकादिकांशी भेट झाली, नमस्कार केला आणि नारदांनी आपली घडलेली सर्व हकीकत सांगितली की मला सत्कर्म म्हणजे काय ते सांगा. तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत. नारदजी म्हणाले की मुनीश्वर, कोणतं कार्य केलं म्हणजे सत्कर्म होईल ते मला सांगा. मी कोणतं अनुष्ठान करू की ज्या सत्कर्मामुळे ज्ञान आणि वैराग्याचा यांना सुख मिळेल, तरुण होतील. तेव्हा सनकादिक ऋषी म्हणतात की भगवंताची प्राप्ती करून देणारा जो मार्ग आहे तो आपल्या प्रारब्धाने प्राप्त होतो, पण तो तुम्हाला आकाशवाणीने प्राप्त झालेला आहे. ते तुम्हाला सत्कर्म सांगितलेलं आहे करायचं. ते सत्कर्म म्हणजे काय, तर श्रीमद भागवताची कथा करणं, कथा श्रवण करणं, दुसऱ्यांना कथा ऐकवणं म्हणजे सत्कर्म. या कथेचं पारायण करणं म्हणजे सत्कर्म. ज्या शुकाचार्यांनी ही कथा गायली आहे, ज्याप्रमाणे सिंहाची गर्जना ऐकून सर्व जंगलातले प्राणी पळून जातात, त्याप्रमाणे ही कथा श्रीमद भागवत कथा श्रवणाने सर्व पापे नष्ट होतात. तसेच मग सनकादिक ऋषी म्हणतात की ह्या कथा श्रवणाने ज्ञान आणि वैराग्य यांचं दुःख निवृत्त होईल आणि भक्तीलाही आनंद होईल. आणि मग ज्ञान आणि वैराग्याच्या उद्धारासाठी, भक्तीला समाधान देण्यासाठी, भक्तीची वाढ होण्यासाठी तुम्ही श्रीमद भागवत हे सत्कर्म करा, कथेचं पारायण करा. आणि सनकादिकांचा उपदेश ऐकून नारदजी म्हणाले की हे मुनीश्वर, सत्कर्म मी करेल, पण त्या कथेसाठी ठिकाण कोणतं असावं, कथा करण्यासाठी ठिकाण कोणतं असावं, ती कथा किती दिवसामध्ये करावी, त्याचा विधी कसा असावा ते मला सांगा. आणि तेव्हा सनकादिक ऋषींना म्हणाले की ही कथा कुठे करायची, गंगा नदीच्या किनारी हरिद्वार येथे आनंद नावाचा घाट आहे, त्या ठिकाणी कथा करा. कारण तिथे अनेक ऋषी मुनी साधू संत वास करतात, प्रसन्न वातावरण आहे, त्या ठिकाणी तुम्ही कथा करा. आणि मग
त्या कथा श्रवणाने ज्ञान आणि वैराग्य हे प्रबल होतील, तरुण होतील आणि भक्तीलाही आनंद मिळेल. पण ही किती दिवसात कथा करावी? कारण ही कथा अशी आहे, 12 वर्ष जरी ऐकली तरीही संपत नाही. 12 वर्ष जरी ऐकली ना तरी ही श्रीमद भागवत कथा संपत नाही. आणि आपण तर 7च दिवसात संपवत आहोत. कारण अगोदर आयुष्य खूप होतं, जीवन खूप होतं, हजारो वर्ष माणूस जीवन जगत होतं. पण आता या कलियुगामध्ये माणसाला फक्त 100 वर्ष आयुष्य राहिलेलं आहे. आणि ते आता बरोबर 100ही राहिलेलं नाही. 75 पर्यंत पण कुणी जात नाहीये. कारण या कलियुगामध्ये या कमी आयुष्य झालेलं आहे. म्हणून या कलियुगामध्ये ही कथा फक्त 7 दिवसामध्ये ऐकावी. आणि या कमी जीवनामध्ये जर उद्धार करायचा असेल तर ही श्रीमद भागवत कथा श्रवण करावी, ऐकावी. अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालत्व पिडा रोग क्षय, परी भजनासी उरले ते पायेगा. राम राम स्मरा आधी. आणि मग सूतजी शौनकादिक ऋषींना सांगतात की सनकादिकांनी सांगितल्याप्रमाणे नारदजी त्या ठिकाणी गेले, आनंद घाटावर गेले आणि कथेची सुरुवात केली, कथेची तयारी केली. आता त्या ठिकाणी कथा होणार हे तिन्ही लोकात कळालं. तिन्ही लोकात बातमी कळाली की आनंद नावाच्या घाटावर कथा होणार आहे आणि सनकादिक ऋषी कथा सांगणार आहेत. आणि मग सर्व पशु पक्षी किन्नर ऋषी मुनी साधू संत सर्व आपल्या परिवारांसहित कथा ऐकण्यासाठी आले. आणि त्या ठिकाणी सनक महात्मे कथा सांगत आहेत. सुंदर असा कथाभाग सुरू झाला. आणि त्या कथेच्या प्रभावामुळे वृंदावन मध्ये असलेली भक्ती आणि ज्ञान वैराग्य हे गोपाल कृष्ण भगवान. अशा परी भक्ती ज्ञान वैराग्याना घेऊन त्या कथेच्या ठिकाणी येते आणि भगवंताच्या भजनामध्ये रंगून जातात. आणि तिथे आल्यानंतर भक्ती सनकादिकांना आणि नारदांना नमस्कार करते. तेव्हा नारद भक्तीला आशीर्वाद देतात की भक्ती, तू जिथे जिथे राहशील तिथे कलीचा प्रभाव पडणार नाही. आणि भक्ती तेव्हापासनं भक्तांच्या हृदयात वास करू लागली. अशा प्रकारे या ठिकाणी भक्ती आणि नारदांची कथा येते. तर पुढे शौनकादिक ऋषी सूतजींना विचारतात की हे मुनीश्वर, आम्हाला आता भगवंताच्या अवताराबद्दल सांगा. भगवंताने किती अवतार घेतलेत? भगवंताने किती अवतार घेतले? 24. कोणते कोणते अवतार घेतले भगवंताने? तर पहिला म्हणजे सनकादिक ऋषी. मी तुम्हाला कालच सांगितलं सनकादिक ऋषी कोण होते. सनकादिक ऋषी हे ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र होते. सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार हे 4 ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. पहिला अवतार म्हणजे सनकादिक ऋषी, दुसरा अवतार म्हणजे वराह अवतार, तिसरा अवतार म्हणजे ऋषभदेव, चौथा अवतार म्हणजे नरनारायण, पाचवा अवतार म्हणजे भगवान कपिल, 6वा अवतार म्हणजे दत्तात्रय. आपण थोडं दत्तात्रय अवताराच विस्तार बघूयात. एकदा नारद मुनी स्वर्गात फिरत असताना त्यांनी बघितलं
की तिन्ही देवी सरस्वती माता, पार्वती माता आणि लक्ष्मी माता या तीनही देवी एकत्रित बसून विचार करत आहेत, बोलत होते एकमेकींना. आणि नारदजी तिथूनच जात होते. तर नारदजींनी त्या तिघींचं बोलणं ऐकलं आणि थांबले. थांबल्यानंतर मग या तिघींना सांगायला सुरुवात केली, हे नारदजी, आम्ही तिघी महान पतिव्रता आहोत. आमच्याकडे पातिव्रत्य आहे, पावित्रता आहे, सतीत्व आहे. आम्ही महान पतिव्रता आहोत. या त्रैलोक्यात आमच्यासारखं सतीत्व कुणाकडेच नाही. आम्हीच महान पतिव्रता आहोत. नारदांना हसायला आलं. नारद म्हणाले, तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे, तुम्ही पतिव्रता आहात, पण असं नाही की या त्रैलोक्यात तुम्हीच पतिव्रता आहात म्हणून. म्हटले, पृथ्वी तलावर अत्रि ऋषींची पत्नी अनुसया माता ही तुमच्याही पेक्षा पतिव्रता आहे. तिच्याकडे पवित्रताही आहे आणि सतीत्वही आहे. तुमच्याही पेक्षा महान पतिव्रता आहे. म्हटले, तिच्या इतकं सतीत्व तर तुमच्याकडे पण नसेल. आणि मग या तीनही देवींना राग आला. अनुसयेची स्तुती ऐकली, या तीनही देवींना राग आला आणि नारदजी तिथून निघून गेले. आणि मग या तिघी जणी लक्ष्मी माता, पार्वती माता आणि सरस्वती माता या तिघी विचार करू लागल्या. म्हटले की आपल्याही पेक्षा महान पतिव्रता ही कोण आहे? ही अनुसया कोण आहे? तिची परीक्षा घेतलीच पाहिजे, तिचं पतिव्रत्य भंग केलंच पाहिजे. आणि तिघींनी विचार केला. म्हटले हिची परीक्षाच घेऊ. मग या तिघी आपण आपल्या पतींकडे गेल्या, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. आपापल्या पतींकडे गेल्या आणि पतींकडे हट्ट केला की तुम्ही अनुसयेची परीक्षा घ्या. बघा, 3 प्रकारचे हट्ट असतात: राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्री हट्ट. 3 हट्ट असतात बघा. स्त्री हट्ट हा पुरवावाच लागतो. स्त्री हट्ट हा पुरवावाच लागतो. या तिघींनी देवांकडे हट्ट केला की तुम्ही सरस्वती मातेची परीक्षा घ्या. ती देवांना स्त्री हट्ट पुरवावा लागला, इथं आपली काय गोष्ट आहे? देव म्हणाले ठीक आहे. आणि मग या तीनही देवांनी कबूल केलं, मान्य केलं. आणि या तीनही देवांनी काशीच्या ब्राह्मणांचं रूप घेऊन अत्रि ऋषींच्या आश्रमात आले. अत्रि ऋषींच्या आश्रमात आले. अनुसया माता तुळशीला पाणी घालत होती आणि बाहेरून आवाज आला, ओम भवती भिक्षां देही. अनुसया मातेने बघितलं की कोणीतरी ब्राह्मण देवता भिक्षा मागण्याकरिता आलेले आहेत. अनुसया मातेने विचारलं, हे ब्राह्मण देवता, आपण कुठून आलात? ते तिघे ब्राह्मण म्हणाले, आम्ही काशीला तीर्थयात्रेला निघालो होतो, परंतु अत्रि ऋषींची आणि सतीचा जो महिमा ऐकला, तो महिमा ऐकून त्यांच्या दर्शनाची इच्छा झाली, म्हणून आम्ही इकडे आलो. अनुसया माता म्हणाली, हे ब्राह्मण देवता, मी आपली काय काय सेवा करू शकते? ब्राह्मण म्हणाले, आम्हाला भूक लागली आहे. अनुसया मातेने विचारलं, मग स्वयंपाक काय करू? तुम्हाला जेवायला काय आवडेल? ते ब्राह्मण म्हणाले की माते, आम्ही जी सामुग्री आणलेली आहे त्या सामुग्रीपासूनच स्वयंपाक बनवायचा, आणि नाही बनवला तर आम्ही तुमच्या आश्रमातनं उपवासी जाऊ आणि तुम्हाला शाप देऊ. अनुसया माता म्हणाली, ठीक आहे, तुम्ही जी सामुग्री आणलेली आहे ती काढा. आणि या तिघांनी आपापली सामुग्री काढली. सामुग्री काय होती? दगड, झाडाची वाळलेली पानं, काच. आणि ही सामुग्री अनुसया मातेसमोर ठेवली. अनुसया मातेने स्वयंपाकघरात नेऊन ठेवली आणि भगवंताची प्रार्थना करू लागली की देवा, आता तूच आमची इज्जत वाचव, तूच आमचं रक्षण कर. कारण या ब्राह्मणांना जर जेवण दिलं नाही तर हे ब्राह्मण इथनं उपवासी जातील.
आमचा संकल्प मोडेल, तूच काहीतरी कर. आणि बघा पतिव्रतेची ताकद, तिची देवावरही सत्ता चालते. आणि चमत्कार असा झाला बघा, त्या काचांचा, दगडांचा, वाळलेल्या पानांचा स्वयंपाक तयार झाला. आणि अनुसया मातेने तीनही ब्राह्मणांना जेवायला बोलवलं. आणि हे तिघही जेवायला बसल्यानंतर म्हणाले, माते तू स्वयंपाक तर बनवलास, पण म्हटले आता आम्हाला नग्न अवस्थेत जेवण वाढ. अंगावर एकही वस्त्र नसताना आम्हाला जेवण वाढ. आता अनुसया माता ही पतिव्रता होती. अनुसया मातेला प्रश्न पडला, आता काय करू. अनुसया माता आपल्या पतींकडे गेली, अत्री ऋषींकडे. आणि अत्री ऋषींना सर्व प्रकार सांगितला. अत्री ऋषींनी आपल्या कमंडलातलं पाणी दिलं आणि सांगितलं की या तिघांच्याही अंगावर शिंपड. अनुसया मातेने ते पाणी तिघांच्याही अंगावर शिंपडलं. आणि ते तिघही 6 महिन्याचे बाळ बनले. आणि मग आता 6 महिन्याच्या बाळाचा आहार काय असतो? चपाती खाते का? 6 महिन्याच्या बाळाचा आहार काय असतो? दूध. आणि मग अनुसया माता त्या तिघांनाही स्तनपान करू लागली. आणि छान असा पाळणा बांधला. आणि या तिघांनाही पाळण्यात टाकून झोका देऊ लागली, अंगाई गाऊ लागली. माता अनुसुयाजीने डाल दिया पालना, माता अनुसुयाजीने डाल दिया पालना, माता अनुसुयाजीने डाल दिया पालना, माता अनुसुयाजीने डाल दिया पालना. झूल रहे तीन देव बन करके लालना, झूल रहे तीन देव बन करके लालना, झूल रहे तीन देव बन करके लालना, तीन देव बन करके लालना. ओ माता अनुसुयाजीने डाल दिया पालना, माता अनुसुयाजीने डाल दिया पालना, माता अनुसुयाजीने डाल दिया पालना, माता अनुसुयाजीने डाल दिया पालना. झूल रहे तीन देव बन करके लालना, झूल रहे तीन देव बन करके लालना, झूम रहे तीन देव बन करके लालना. आणि बघा लहान मुलं एकतर रडतात किंवा मग जास्त झोपतात. आता या ठिकाणी तिघही लहान लहान बाळ बनलेले आहेत. आणि आता बाळ बनले म्हटल्यावर हे लहान बाळासारखंच राहावं लागेल ना. आता देवांसारखं राहिलं तर यांचं सत्य समोर येईल, आपलं खरं रूप समोर येईल. आणि मग हे तिघेही जण एकमेकांना बोलायचं झालं तर कसं बोलू लागले? बालक के भांति प्रभु रुदने मचाए, ब्रह्मा और भोले से संकेत में बतावे, बालक के भांति प्रभु रुदने मचाए, ब्रह्मा और भोले से संकेत में बतावे. बालक के भांति प्रभु रुदने मचाए, ब्रह्मा और भोले
करण्यासाठी आलेले आहे. आणि मग अनुसया माता मनातल्या मनात म्हणते बघा, मारे घर आई मुझे देने पढ़ाई, भूल गई आज अपनी सारी चतुराई. घर आई मुझे देने पढ़ाई, भूल गई आज अपनी सारी चतुराई. मेरे घर
हे 3 बालक कोणी साधारण बालक नाही आहेत. अनुसया मातेला हे कळालं, हे 3 बालक कोण आहेत, हे माझी परीक्षा घेण्याकरता आलेले आहेत. कोण होते 3 बालक? ब्रह्मा, विष्णू आणि महेश. कोई गरुड़ पाल, कोई सृष्टि के रचैया, कोई बैठे नदिया पे डमरू बजैया. कोई गरुड़ पाल, कोई सृष्टि के रचैया, कोई बैठे नदिया पे डमरू बजैया. ऐसे पसे 3 देव पूछे कोई हाल ना, ऐसे पसे 3 देव पूछे कोई हाल ना. झूल रहे 3 देव बन करके लालना, झूल रहे 3 देव बन करके लालना. झूल रहे 3 देव बन करके लालना, झूल रहे 3 देव बन करके लालना. आणि मग या 3ही देवी सरस्वती माता, पार्वती माता आणि लक्ष्मी माता या तिघी आपल्या पतींची वाट बघू लागल्या. किती दिवस झालं पृथ्वी तलावर गेलेले आहेत, आणखीन आले नाही. काय करत असतील, कुठे असतील, काय झालं असेल विचार करू लागल्या. आणि तेवढ्यात नारद त्या ठिकाणी आले आणि नारद म्हणाले, इथे काय विचार करत बसलात? जा तिकडे बघा, ती अनुसया तुमच्या पतींना लहान लहान बालक बनवून स्तनपान करत आहे. जा आपापल्या पतींना सोडवा. आणि मग या तिघी जणी माता अनुसयेकडे येतात आणि अनुसये मातेला म्हणतात, 3 देवी दुःखी हो के कुटिया पधारी, माता मोहे पती दे दो विनती हमारी. 3 देवी दुखी होके कुटिया पधारी, माता मोहे पति दे दो विनती हमारी. 3 देवी दुःखी हो के कुटिया पधारी, माता मोहे पती दे दो विनती हमारी. 3 देवी दुखी होके कुटिया पधारी, माता मोहे पति दे दो विनती हमारी. 3 पुत्र 3 वधू आए मेरे आंगना. 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 झूल रहे 3 देव बन करके लालना. झूल रहे 3 देव बन करके लालना, झूल रहे 3 देव बन करके लालना, झूल रहे 3 देव बन करके लालना. माता अनुसुया ने डाल दिया पालना. अनुसुया जी ने डाल दिया पालना. ओ माता अनुसुया ने डाल दिया पालना. माता अनुसुया जी ने डाल दिया पालना. झूल रहे 3 देव बन करके लालना. झूल रहे 3 देव बन करके लालना. झूल रहे 3 देव बन करके लालना, झूल रहे 3 देव बन करके लालना, झूल रहे 3 देव बन करके लालना, आणि या तिघी सरस्वती माता, पार्वती माता आणि लक्ष्मी माता या तिघी अनुसया मातेकडे आल्या आणि अनुसया मातेला म्हणाले, आमचे पती आम्हाला द्या. अनुसया माता म्हणाली, घ्या
म्हटल्या असे नाही, ज्या रूपामध्ये आले होते तसे पाहिजेत, ज्या अवस्थेत आले होते तसे द्या. मग या तिघींनी आपापली शक्ती खर्च केली. ते लहान लहान बाळ ते या तिघींना कोणालाच ओळखू येणार, कारण सेम टू सेम सारखे बालक होते. ते काहीच फरक नाही. रंग, रूप, नाक, डोळे सर्व सारखे होते. या तिघींनाही ओळखू येणार. तिघींनी आपापली शक्ती खर्च केली, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी अनुसया मातेला शरण आल्या आणि म्हणाल्या, माते तूच आमच्यापेक्षाही श्रेष्ठ आणि महान पतिव्रता आहेस, तूच आमचे पती आम्हाला परत दे. आणि मग अनुसया मातेने परत कमंडलातलं पाणी घेतलं आणि त्या तिघांच्याही अंगावर शिंपडलं. आणि ते तीनही देव आपण आपल्या स्वरूपात आले. ज्या अवस्थेत होते त्या अवस्थेत प्रगट झाले. ते तीनही देव अनुसया मातेला म्हणतात की माते, आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत, काय पाहिजे ते माग. अनुसया माता म्हणाली, देवा आतापर्यंत तुम्ही माझ्या इथे हसत खेळत राहिलात आणि आता तिघेही आम्हाला सोडून जाणार. आमचा आश्रम सुना सुना लागेल, आम्हाला करमणार नाही. मला असं वाटत आहे की तुम्ही तिघांनी माझ्या आश्रमात राहावं. आणि मग तेव्हा या तीनही देवांनी, ब्रह्मा, विष्णू आणि महेश, या तीनही देवांनी एक रूप धारण केलं आणि तोच म्हणजे दत्त अवतार. एक रूप धारण केलं, तो म्हणजे दत्त अवतार. बोलिए दत्तात्रेय भगवान की जय. आणि भगवंताचा बघा आठवा अवतार म्हणजे चक्रपाणी, 9वा अवतार सत्यव्रत, 10वा अवतार मत्स्य अवतार, 11वा कच्छप अवतार, 12वा धन्वंतरी, 13वा मोहिनी अवतार, 14वा नृसिंह अवतार, 15वा वामन अवतार, 16वा परशुराम अवतार, 17वा व्यास महर्षी, 18वा मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, 19वा बलराम, 20वा श्रीकृष्ण अवतार, 21वा बुद्ध अवतार आणि 22वा या कलियुगात जो होणार आहे कलंकी अवतार आणि 23 हैग्रीव अवतार आणि 24वा हंस अवतार. असे भगवंताने किती अवतार घेतलेले आहेत? 24 अवतार घेतलेले आहेत. पुढे शौनकादिक ऋषी सूतजींना विचारतात की ही कथा आपल्यापर्यंत कशी पोहोचली. आणि मग तेव्हा सूतजी सांगतात की ही कथा अगोदर भगवंताने ब्रह्मदेवाला सांगितली, ब्रह्मदेवाने नारदजींना सांगितली, नारदजींनी व्यासांना सांगितली, व्यासांनी मग आपला पुत्र शुकदेव भगवंतांना सांगितली आणि शुकदेवांनी आपला शिष्य समजून ही कथा मला सांगितली. जेव्हा व्यासमुनी हे शुकाचार्य कथा सांगत होते, कथा शिकवत होते, तेव्हा म्हटले मीही तिथंच होतो आणि त्यांच्या परवानगी घेऊन मी पण ती कथा ऐकली आणि ती तुम्हाला मी सांगत आहे. एक दिवस सरस्वती नदीच्या काठावर सूर्योदयाच्या वेळी बघा व्यास महर्षी स्नान करून एकांतात पवित्र अशा स्थानावर बसलेले आहेत. व्यास मुनी हे ज्ञानी होते, भूत भविष्य वर्तमान हे सर्व ते जाणत होते. त्यांनी वेद उपनिषद असे मोठमोठे ग्रंथ लिहिलेले होते, महाभारत असे मोठे ग्रंथ लिहिलेले होते, तरीही त्यांना समाधान मिळत नव्हतं. म्हणजे त्यांच्या मनाला समाधान मिळत नव्हतं, त्यांना सुख मिळत नव्हतं, शांती मिळत नव्हती आणि मग ते चिंतेत राहायचे. आणि तेवढ्यात नारद त्या ठिकाणी आले. बघा आता नारद त्या ठिकाणी आल्यानंतर व्यास मुनी उठले, व्यासांचा आदर सत्कार केला, त्यांना बसायसाठी आसन दिलं, खाली संतासी आसने,
पूजा करी काया वाचा म्हणे. नारदांना बसण्याकरता आसन टाकलं आणि नारदांनी व्यासांकडे पाहिलं. व्यासांचा चेहरा असा चिंतेत दिसला, कोमजलेला दिसला. मग नारदजीने ओळखलं की व्यासांच्या मनात काहीतरी चलबिचल चालू आहे. कारण बघा, माणसाच्या स्वभावावरूनच कळतं, चेहऱ्यावरूनच कळतं की त्याच्या मनात काय चालू आहे. एखादा ऑफिसर ऑफिसमध्ये आल्याबरोबर नौकरावर चिडला की समजायचं घरी मॅडम सोबत भांडण झालेलं आहे. तसंच या ठिकाणी नारदांनी व्यासांच्या चेहऱ्यावरून बरोबर ओळखलं की यांच्या मनात काहीतरी चलबिचल आहे. आणि मग व्यासांनी विचारलं, नारदजी व्यासांना विचारतात की तुम्ही चिंतित का आहात? मला असं वाटत आहे की तुम्हाला समाधान नाहीये. आणि मग व्यास मुनी सांगतात की नारदजी तुम्ही बरोबर ओळखलं. मी एवढे मोठमोठे ग्रंथ लिहिलेत, वेद, उपनिषद, महाभारत, मोठमोठे ग्रंथ लिहिलेत, तरी माझ्या मनाला शांती मिळत नाहीये. तरी मला असं वाटत आहे की माझं काहीतरी राहिलंय. असं का होत आहे ते तुम्ही मला सांगा. कारण माझ्यात काय कमतरता आहे ते मला सांगा. कारण स्वतःची कमतरता स्वतःला कळत नाही. ज्याप्रमाणे भगवंताच्या नामाचा महिमा भगवंताला सुद्धा कळत नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. भगवंताच्या नामाचा महिमा भगवंताला सुद्धा कळत नाही. तसं व्यास म्हणतात की तसंच माझंही झालंय. माझ्यात काय कमतरता आहे हे मला कळत नाही. हे मुनिवर, तुम्ही श्रेष्ठ आहात, तुम्हीच मला सांगा की माझ्यात काय कमतरता आहे. तेव्हा नारद राहिलो म्हणून त्यांनी मला गुह्य ज्ञानाचा उपदेश केला. साधू महात्म्यांनी गुह्य ज्ञानाचा उपदेश केला आणि साधू महात्मे निघून गेले. मग व्यास मुनी म्हणतात की नारदजी, जेव्हा ते संत महात्मे तुम्हाला सोडून गेले तेव्हा तर तुम्ही लहान होतात, मग तुम्ही तेव्हा काय केलं? तेव्हा नारदजी सांगतात की ते साधू महात्मे जाताना त्यांनाही वाटत होतं की मी त्यांच्या सोबत यावं आणि मलाही वाटत होतं की मी त्यांच्या सोबत जावं. पण म्हटले माझ्या आईला मी एकुलता एक होतो, माझ्याशिवाय तिला कोणी नव्हतं आणि तिच्याशिवाय मला कोणी नव्हतं. माझी आई एकटीच होती. पण एक दिवस म्हटले माझी आई रात्रीच्या वेळेस दूध काढण्यासाठी गेली आणि रात्री त्या रस्त्यामध्ये जात असताना एका सर्पाने दंश केला आणि ती मरण पावली. मी एकटाच राहिलो आणि मग मी भगवंताचं नामस्मरण करत गावामध्ये फिरत होतो. नद्या, तलाव, सरोवर, झाडं, झुडपं हे बघत फिरत होतो आणि मला तहान भूक लागली म्हणून मी एका झाडाखाली बसलो. आणि त्या साधू महात्म्यांनी मला जसं सांगितलं होतं भगवंताचं नामस्मरण करायला, त्याप्रमाणे मी भगवंताचं झाडाखाली बसून नामस्मरण करत होतो. आणि नामस्मरण करत असताना एकाग्र अंतःकरण केलं. मी माझ्या स्वतःला विसरून गेलो. अष्टसात्विक भाव जागे झाले, डोळ्यातनं पाणी येऊ लागलं. एकाग्र अंतःकरण केलं आणि त्या भगवंताचं नामस्मरण करू लागले. आणि काही क्षणाकरता भगवंताने काय केलं, नारदांना दर्शन दिलं. थोड्या वेळासाठी भगवंताचं स्वरूप अनुभवायला मिळालं. नारदांना आनंद झाला आणि थोड्या वेळाने लगेच भगवंताने आपलं स्वरूप त्यांच्या अंतःकरणातनं काढून घेतलं. काढून घेतल्यानंतर नारद परत एकाग्र अंत करून त्या भगवंताला पाहण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते स्वरूप आता परत काही दिसत नाही. आणि तेवढ्यात भगवंताचा आवाज आला नारद मुनींना. भगवंत म्हणतात, बाळा तू सध्या लहान आहेस, या जन्मात माझं तुला दर्शन होऊ शकत नाही. कारण
अरे या जन्मात तू माझं दर्शन घेऊ शकत नाहीस, पुढच्या जन्मामध्ये मी तुला दर्शन देणार, तू माझाच भक्त राहशील. आशीर्वाद दिला आणि तो आवाज बंद झाला. आणि पुढे नारदजी सांगतात की एखादी वीज कडकडली तसा माझा देह सुटला, माझा प्राण गेला. आणि माझा प्राण गेल्यानंतर मग मी भगवंताने मला असं एक हे दिलं की मी विना घेऊन अखंड भगवंताचं नामस्मरण करत या त्रिभुवनामध्ये फिरत राहिलो. आणि मग अखंड भगवंताचं नामस्मरण केल्यामुळे तो भगवंत आपल्याला प्राप्त होतो, प्रसन्न होतो, आपल्याला दर्शन देतो. मग नारदही व्यासांना ते सांगतात की तुम्ही भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचं वर्णन करणारं शास्त्र निर्माण करा, भगवंतांच्या लीलांचं वर्णन करा. आणि मग तेव्हा व्यास म्हणतात की ठीक आहे. आणि मग व्यासांनी काय केलं, कोणता ग्रंथ लिहिला भगवंताच्या लीलांचं वर्णन करणारा, तर श्रीमद भागवत ग्रंथ लिहिला. गोपाल कृष्ण भगवान की जय. एकदा सर्वांनी 2 मिनिटं भजन करा. हे गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद, हे गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद. हे गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद, हे गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद. हे गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद, हे गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद. हे गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद, राधे गोविंद
गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद हे 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 गोपाल राधे कृष्ण गोविंद हे गोपाल राधे कृष्ण गोविंद गोपाल कृष्ण भगवान की जय. तर बघा पुढे सूतजी शौनकादिक ऋषींना म्हणतात की मी आता तुम्हाला परीक्षिती जन्म कर्म मोक्ष आणि पांडव स्वर्गरोहणाची कथा सांगतो. कारण या कथेतूनच बघा अनेक कथांचा उदय होतो. तशीच ही एक कथा आहे महाभारतातली. कौरव आणि पांडव यांच्यामध्ये जेव्हा युद्ध झालं तेव्हा दोन्ही बाजूंचे लाखो सैन्य मारले गेले. अनेक शूर वीर रथी महारथी कर्ण द्रोणाचार्य कृपाचार्य भीम सर्व मृत्युमुखी पडले. आणि शेवटी 18व्या दिवशी जेव्हा भीम आणि दुर्योधन यांच्यात लढाई सुरू झाली तेव्हा दोघांपैकी कुणी मागे हटेना. दोघही सारखेच कुणी मागे हटेना. आणि जेव्हा श्रीकृष्णांच्या लक्षात आलं की दुर्योधनासमोर भीम कमजोर वाटत आहे तेव्हा श्रीकृष्णाने आपल्या डाव्या मांडीवर हात मारला. डाव्या मांडीवर हात ठेवला आणि मग तो इशारा भीमाच्या लक्षात आला. आणि भीमाने काय केलं, दुर्योधनाच्या डाव्या मांडवीवर प्रहार केला. आणि प्रहार केल्याबरोबर दुर्योधना किंचाळत जमिनीवर पडला. श्रीकृष्णाने भीमाला इशारा केला. त्यामागे एक कारण आहे बघा. कारण ज्या मांडीचा भाग कच्चा होता श्रीकृष्णाने भीमाला इशारा केला का त्या इशाऱ्यामागे एक कथा आहे बघा. कारण दुर्योधनाच्या माहिती होतं की आपलं युद्ध होणार आहे, कौरव आणि पांडवांचं युद्ध होणार आहे. त्या युद्धामध्ये आपल्या शरीराला जखमा होऊ नये, आपल्याला मार लागू नये म्हणून त्याने आपलं शरीर वज्रासारखं कठीण बनवलेलं होतं. फक्त त्याच्या मांडीचा भाग कच्चा होता. कौरव आणि पांडव यांच्यात युद्ध होणार, आपल्याला जखमा होऊ नये म्हणून त्याने आपल्या माता गांधारीला तिच्या डोळ्यातल्या तेजाने आपलं शरीर वज्रासारखं बनवायची विनंती केली. आणि जेव्हा कृष्णाला कळालं की दुर्योधन आपल्या मातेच्या डोळ्याच्या तेजाने वज्रासारखं शरीर बनवणार आहे तेव्हा भगवान श्रीकृष्णाने काय केलं, एका ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि दुर्योधनाला म्हणाले, असा नग्न अवस्थेत मातेसमोर जात आहेस, लाज वाटत नाही. आणि मग तेव्हा भगवान श्रीकृष्णाने काय केलं, त्या ब्राह्मणाच्या वेशात दुर्योधनाला एक हार दिला फुलांचा आणि म्हणाले, कमरेच्या खालच्या भागाला हार गुंडाळ आणि मगच आपल्या मातेकडे जा. दुर्योधन आपल्या मातेकडे गेला आणि गांधारीने जेव्हा त्याच्याकडे पाहिलं आणि दुर्योधनाचं शरीर हे वज्रासारखं कठीण बनलं. पण ज्या ठिकाणी गांधारीने पाहिलं नाही तो मात्र मांडीचा भाग कच्चा राहिला. आणि त्या युद्धामध्ये भगवान श्रीकृष्णाने भीमाला इशारा केला, आपल्या डाव्या मांडीवर हात ठेवला आणि तो इशारा भीमाच्या लक्षात येताच भीमाने आपल्या गदेचा प्रहार दुर्योधनाच्या मांडीवर केला आणि दुर्योधन हा किंचाळत जमिनीवर पडला. मृत्युमुखात त्याला नेऊन सोडलं आणि तिथे कोणीच नव्हतं बघा, एकटाच दुर्योधन रडत होता. आणि तेव्हा अश्वत्थामा तिथे आला दुर्योधनाजवळ आणि अश्वत्थामा त्याला विचारपूस करतो की तू का रडत आहेस, तू का रडत आहेस. कारण दुर्योधन म्हणाला की मला माझे एवढे भाऊ मरण पावले, 100 भाऊ होते ना, एवढे भाऊ मरण पावले याचं दुःख नाही, मला एवढा त्रास होत आहे
याचं मला दुःख नाही. मला दुःख याचं आहे की आम्ही 100 भाऊ असतानाही 5 पांडव होते, पण त्या 5 पांडवांमधला एकही पांडव मेला नाही. एकाही पांडवाला आम्ही मारू शकलो नाहीत, याचं दुःख वाटत आहे. आणि मग अश्वत्थामा म्हणाला की काही काळजी करू नकोस, मी त्या 5ही पांडवांना मारून त्यांचे शीर तुला आणून देतो. त्यांचे शीर मी तुला सप्रेम भेट म्हणून देतो. आणि मग असं म्हटल्यानंतर दुर्योधनाला धीर आला. आणि मग हा अश्वत्थामा गुरु द्रोणाचार्यांचा पुत्र होता. द्रोणाचार्यांचा मुलगा होता, ब्राह्मणांचा मुलगा होता, ब्राह्मण कुळात जन्माला आलेला होता. तरीही हा दुर्योधनाच्या संगतीने याच्या मनात वाईट विचार येत आहेत. मी पांडवांचे शीर आणून तुला देईन. ढेकणाच्या संगे हिरा जो बंगला, कुसंगे नाडाला साधू जैसा. दुर्योधनाच्या संगतीने अश्वत्थाम्याच्या मनात वाईट विचार येऊ लागले. आणि अश्वत्थाम्यानं प्रतिज्ञा केली होती की मी त्यांचा वध करून त्यांचे शीर मी तुम्हाला आणून देईल. आणि मग तेव्हा दुर्योधनाने अश्वत्थाम्याला कौरवांचा सेनापती बनवलं. आणि त्याच रात्री अश्वत्थामा लपून छपून पांडवांच्या शिबिरात घुसला. आणि तिथे 5 जण झोपलेले होते बघा. शिबिरामध्ये 5 जण झोपलेले होते. आणि या अश्वत्थाम्याने मागचा पुढचा विचार न करता त्या 5ही जणांचे शीर उडवले. आणि ते शीर घेऊन दुर्योधनाकडे आला. दुर्योधनाला खूप आनंद झाला. दुर्योधनाला वाटलं खरंच याने शीर आणले आहेत. आणि मग जेव्हा त्या शिरांवरचा कपडा बाजूला सारला तेव्हा मात्र दुर्योधन हा ढसाढसा रडू लागला. का तर तो अश्वत्थाम्याला त्याने पांडवांचं शिर उडवायला सांगितलं होतं. आणि अश्वत्थाम्याने कोणाचं उडवलं शिर? पांडवांच्या मुलांचं. दुर्योधनाला दुःख झालं. दुर्योधन रडू लागला. दुर्योधन म्हणाला, अश्वत्थाम्या, मी तुला माझ्या शत्रूंचा वध करायला सांगितलं होतं आणि तू तर माझ्या वंशाचाच नाश करून आलास. म्हणजे बघा, कौरव आणि पांडव हे कोण होते हो? भाऊ भाऊ होते. मग भावाचा मुलगा हा कोण झाला? मुलगाच झाला ना. तर बघा, दुर्योधन अश्वत्थाम्याला म्हणतो की मी तुला माझ्या शत्रूंचा वध करायला सांगितला होता आणि तू माझा कुळ संपवून आलास. म्हणजे याच्यातून बघा आपल्या लक्षात येते की दुर्योधनाकडून हे आपल्याला शिकता येते की आपल्या ज्याच्याशी शत्रुत्व आहे आपण त्याचाच बदला घ्यायचा. नाहीतर आपण काय करतो, वडिलांसोबत शत्रुत्व असेल तर आपण त्याचा काटा त्याच्या मुलाचाही त्याच्या बरोबर आपण काटा काढतो. पण या ठिकाणी दुर्योधन म्हणतो मी तुला माझ्या शत्रूंचा वध करायला सांगितला होता आणि तू माझं कुळ संपवून आलास. हे दुःख त्या दुर्योधनाला सहन झालं नाही आणि त्या दुःखातच दुर्योधनाने आपला देह सोडला. मग अश्वत्थाम्यालाही पश्चाताप झाला. अश्वत्थाम्याला वाटलं की आपण घोर मोठी चूक केलेली आहे आणि हे जर आता भगवान श्रीकृष्णाला आणि अर्जुनाला कळालं तर ते आपल्याला सोडणार नाहीत. आणि मग अश्वत्थामा हा पळू लागला. घाबरला तो. या दोघांना जर हे कळालं तर ते आपल्याला जिवंत सोडणार नाहीत आणि तो घाबरून पळू लागला. आणि जेव्हा अर्जुन तिथे आला त्याने अश्वत्थाम्याला पकडलं आणि अर्जुन आणि अश्वत्थाम्यामध्ये युद्ध झालं. दोघांनीही एकमेकांवर ब्रह्मास्त्र सोडलं. आणि जेव्हा भगवान श्रीकृष्णाला कळालं की या दोघांमध्ये युद्ध झालेलं आहे, युद्ध चालू आहे आणि या दोघांनाही समजावलं की आपण आपलं ब्रह्मास्त्र पाठीमागे घ्या, कारण हे ब्रह्मास्त्र एकमेकांना भिडले तर ही सर्व पृथ्वी आगीच्या दरीत जाईल.
म्हणून भगवान श्रीकृष्णाने सांगितलं म्हणून अर्जुनाने आपलं ब्रह्मास्त्र पाठीमागं घेतलं, पण अश्वत्थाम्याला ते ब्रह्मास्त्र पाठीमागं घेता येत नव्हतं. त्याला ब्रह्मास्त्र सोडण्याचं येत होतं, विद्या येत होती, पण ब्रह्मास्त्र पाठीमागं घेण्याची विद्या येत नव्हती. मग त्याने विचार केला की आता आपलं काही खरं नाही. आणि मग त्याच अश्वत्थाम्याने काय केलं, ते ब्रह्मास्त्र अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू आणि अभिमन्यूची पत्नी उत्तरा, त्या उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडलं. आणि तेव्हा भगवान श्रीकृष्णाने काय केलं, आपल्या मोरपंखाचं कवच उत्तरेच्या गर्भावर बनवलं आणि ते ब्रह्मास्त्र आपल्या त्या मोरपंखाच्या तेजामध्ये विलीन झालं आणि त्या गर्भातल्या बाळाला काही झालेलं नाही. आणि मग सूतजींनी शौनकादिकांना सांगितलं. सूतजी सांगतात की उत्तरेच्या गर्भात तो गर्भ कोण होता, त्या गर्भामध्ये बाळ कोण होतं, तर दुसरा तिसरा कोणी नसून कोण होता, परीक्षिती होता. साक्षात परमेश्वराचा अवतार होता तो. आणि नंतर उत्तरेचे दिवस पूर्ण होताच शुभ वेळी पांडवांचा वंशधर परीक्षितीचा जन्म झाला. बोले परीक्षिती महाराज की जय. परीक्षितींचा जन्म झाला. परीक्षिती जन्माला आल्याबरोबर असे तेजस्वी दिसत होते आणि ते तेज पाहून लोकांना वाटलं की पांडवांचे वडील पंडुराजानेच परत जन्म घेतला आहे. आणि नंतर परीक्षिती मोठा झाला. मोठा झाल्यानंतर धर्मराजाने आपल्या पराक्रमी नातवाला उत्तरानंद परीक्षितीला हस्तिनापूरच्या सिंहासनावर बसवलं आणि संपूर्ण राज्यकारभार परीक्षितीच्या हातात दिला. आणि धर्मराज पांडव स्वर्गरोहणाला गेले. एक दिवस राजा परीक्षिती हा वनामध्ये भ्रमण करत असताना त्याने एक विचित्र दृश्य पाहिलं की एक पायाच्या बैलाला एक व्यक्ती आसुडाने मारत आहे आणि त्याच्या जवळच एक गाय आहे बघा. तो बैल एक पायाचा असल्यामुळे थरथर कापत होता आणि हे दृश्य राजा परीक्षितीने पाहिलं. परीक्षितीला राग आला. परीक्षिती खाली उतरला आणि त्याला विचारलं की तू कोण आहेस, तू कोण आहेस म्हटल्यानंतर तो म्हणाला माझं नाव कलियुग आहे. आणि हा बैल कोण आहे, तर हा बैल धर्म आहे. म्हटले ही गाय कोण आहे, म्हटले ही गाय पृथ्वी आहे. बघा धर्माचे 4 पाय सांगितलेले आहेत, तप, पवित्रता, दया आणि सत्य. हे कलियुगाचे 4 पाय आहेत. परंतु या कलियुगाच्या प्रभावामुळे या बैलाचे म्हणजे या धर्माचे 3 पाय तुटले आहेत. पवित्रता, दया आणि तप हे 3 पाय तुटले आहेत आणि एकाच पायावर हा कलियुग आहे म्हणजे काय, तर सत्य. मग राजा परीक्षितीला राग आला आणि त्याने कलियुगाला युद्ध पुकारलं आणि कलियुगाला मारणार. तेवढ्यात तो कलियुग राजा परीक्षितीला शरण आला आणि म्हणाला राजन मला क्षमा करा. राजा म्हणाला की अरे तू धर्माला विरोध करणार आहेस. तुझ्यामुळे लोभ, असत्य, चोरी, दुष्टता, धर्मविरोध, दरिद्रता, कपट असे अनैतिक प्रकार वाढलेले आहेत. स्वधर्म, दान, त्याग, परमार्थ हे कमी होत आहे आणि वाईट प्रकारच जास्त होत आहेत. ऐका कलियुगाचे महिमान, असत्यासी रिजले जन, पापा देती अनुमोदन, करीती हेळन संतांचे. राजा परीक्षितीने सांगितलं की तू माझ्या राज्यात राहू नकोस, कुठेही निघून जा, पण माझ्या राज्यात राहू नकोस. तो कली परत परीक्षिती राजाला शरण आला आणि म्हणाला की राजन या त्रैलोक्यात तुमचंच राज्य आहे. आता तुम्हीच सांगा मी कुठे जाऊ, मला काहीतरी राहण्यासाठी ठिकाण द्या. आणि मग तेव्हा बघा परीक्षिती राजाने कलीला राहण्यासाठी 4 ठिकाणं दिली. कोणती कोणती 4 ठिकाणं दिली,
द्यूतम पानम स्त्रिय सुना यत्र धर्मश्चतुर्विधो. कोणती 4 ठिकाणं दिली? तर पहिलं म्हणजे जुगार, दुसरं मद्यपान, तिसरं हिंसा आणि चौथा परस्त्री संग. ही 4 ठिकाणं कलियुगाला राहण्यासाठी दिली. या 4ही ठिकाणी कलियुग राहतो बघा, कली राहत असतो. कली म्हणाला, राजन या 4 जागा मला पुरत नाहीत, मला आणखीन एक जागा द्या. आणि मग राजाने कोणती जागा दिली? 5वी सोनं, सुवर्ण. 5वी जागा कलीला कोणती दिली? तर सोनं. सोन्यामध्ये सुद्धा कली बसलेला असतो बघा. आणि जेव्हा राजाने जागा दिली ते सोनं, तर तुकाराम महाराज म्हणतात बघा, तुका म्हणे धन, धनासाठी देती प्राण. धन ही रजोगुणाची जागा आहे. आणि तेव्हापासून कली हा सोन्यात सुद्धा वास करतो. एकदा सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने भजन करा गोड. श्री कृष्ण गोविंद राधे कृष्ण 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 राधे राधे. राधे श्याम 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 राधे राधे. गोपाल कृष्ण भगवान की. तर चला आपण आज आपल्या मुख्य उत्सवाकडे जाऊयात. आजचा मुख्य कार्यक्रम काय आहे? काल काय सांगितलं होतं? आज काय आहे? आज सर्व नटून थटून आलेले आहेत. काय आहे आज? भगवान शंकर आणि पार्वती मातेचा विवाह आहे. तर आजचा जो कार्यक्रम, आपली मुख्य कथा आहे ती म्हणजे या विश्वातील सर्वात पहिली प्रेम कथा, प्रेम कहाणी जी आपण आता पाहणार आहोत. भगवान शंकर आणि पार्वती मातेचा विवाह. बघा, एकदा दक्ष राजाने यज्ञ केला होता आणि त्या यज्ञासाठी सर्व ऋषी मुनी देव देवता सर्वांना त्या यज्ञासाठी बोलवलं. सर्वांना त्या यज्ञामध्ये आसन टाकली होती बसण्याकरता. सर्व देव देवता ऋषी मुनी आपण आपल्या आसनावर बसले आणि त्या सभेमध्ये भगवान शंकरही होते. कारण दक्ष राजाची मुलगी सती हिचा विवाह भगवान शंकरांशी झालेला होता आणि त्या सभेमध्ये भगवान शंकरही बसलेले होते. दक्ष हा प्रजापती होता आणि त्या सभेमध्ये जेव्हा दक्षाने प्रवेश केला तेव्हा सर्व ऋषी मुनी देवता उठून आपण आपल्या जागेवर आसनावर उभे राहिले आणि दक्ष प्रजापतीचं स्वागत केलं, आदर सन्मान केला. पण भगवान शंकर काही उठले नाही. कारण भगवान शंकर तर आपल्या भगवंताचं नामस्मरण करू लागले, समाधीत होते. भगवान शंकरांना भानच राहिलं नाही. आणि मग दक्षाला राग आला. दक्षाला वाटलं की माझा जावई असून सुद्धा माझा मान केला नाही, सन्मान केला नाही. सर्व देवी देवता उठून उभे राहिले आहेत आणि हा मस्त डोळे झाकून बसला आहे. दक्ष राजाला राग आला. म्हटले, अपमानाचा बदला मी अपमानानेच घेईन. म्हणून मग या दक्षाने काय केलं? बृहस्पती सव नावाचा यज्ञ केला आणि मग त्या यज्ञामध्ये पुन्हा सर्व ऋषी मुनींना देवी देवतांना आपल्या परिवारासह आमंत्रण दिलं. मोठा यज्ञ ठेवला. सर्व देवी देवतांना आमंत्रण दिलं. सर्वजण आपण आपल्या वाहनांवर बसून यज्ञासाठी निघाले आणि वाहनांवर बसून जात असताना सतीनं पाहिलं. मग सती भगवान शंकरांना म्हणते, काय हो, सर्वजण नटून थटून आपल्या वाहनांवर बसून कुठे चाललेत?
भगवान शंकर म्हणाले, सती तुझ्या वडिलाच्या इथे मोठा यज्ञ ठेवलेला आहे, त्या यज्ञासाठी जात आहेत. म्हटले मग आपल्याला नाही जायचं का? भगवान शंकर म्हणाले, आपल्याला आमंत्रणच दिलं नाही, कसं जायचं? आमंत्रणाशिवाय माणसाने जाऊ नये. पण आता माहेराला कोणत्या स्त्रीला जाऊ वाटत नाही, कोणत्या बाईला माहेराला जाऊ वाटत नाही, सर्वांनाच जाऊ वाटते. तसं सती म्हणाली, आपण का जायचं नाही? म्हटली मी तर जाणारच म्हटली. भगवान शंकर समजून सांगतात, अगं जाऊ नको, जाऊ नको, मला माहिती आहे म्हटले तू दक्ष राजाची सर्वात लाडकी मुलगी आहेस, पण म्हटले माझी पत्नी असल्यामुळं तुला तिथं मान मिळणार नाही, जाऊ नकोस. तरी सती काय ऐकत नाही आणि सती यज्ञासाठी जाते. भगवान शंकर सती बरोबर शिवगण आणि नंदीला पाठवतात आणि सती यज्ञाला आल्यानंतर तिथे गेल्यानंतर आपल्या आईला बोलते. आई एक शब्द बरोबर बोलत नाही. वडिलांकडे जाते, वडीलही एक शब्द बरोबर बोलत नाही. सतीला वाटलं सर्वजण मला असं का करत आहेत. सर्व देवी देवता म्हणत होते, सर्वजण म्हणू लागले आमंत्रण नसताना कशाला आली, कोणी बोलवलं. सती तिथं सगळं अवहेलना करू लागले सर्वजण सतीची. आणि सर्वांसाठी आसनं टाकलेली होती, पण सतीला आसन टाकलेलं नव्हतं, भगवान शंकरांचं आसन नव्हतं. मग सतीच्या लक्षात आलं की माझ्या वडिलांनी माझ्या नवऱ्याचा, माझ्या पतीचा जाणून बुजून अपमान केला आहे, त्यांच्यासाठी आसन सुद्धा टाकलं नाही आणि आम्हाला बोलवलंही नाही. सतीला राग आला. आपल्या पत्नीचा, आपल्या पतीचा अपमान सहन न झाल्यामुळे सतीने त्याच यज्ञामध्ये आपला देहत्याग केला. देहत्याग केला आणि नंतर हिमालय पर्वताच्या पोटी जन्म घेतला. तर हिमालय पर्वताच्या पोटी जन्म घेतला. पर्वताच्या पोटी जन्म घेतल्यामुळे तिला नाव पडलं पार्वती. पार्वतीने मग आपला विवाह भगवान शंकराशी व्हावा म्हणून तिने खूप तपश्चर्या केली आणि भगवान शंकर प्रसन्न झाले बघा. आणि मग भगवान शंकर प्रसन्न झाल्यानंतर ब्रह्मदेवाने भगवान शंकर आणि पार्वती मातेच्या लग्नाचा मुहूर्त काढला. हिमालय पर्वत एवढा सुंदर आहे बघा. आपण आता जरी गेलोत ना तरी तो पर्वत एवढा सुंदर आहे आणखी नाही. मग विचार करा, पर्वताच्या मुलीचंच लग्न आहे म्हटल्यानंतर तो पर्वत किती सुंदर दिसत असेल. आपण आपल्या घरी लग्न असल्यावर किती सजवतो आपल्या घराला, लाइटिंग काय लावतो, सडा रांगोळी काय काढतो, किती सजवतो बरं आपल्या घरी जर लग्न असेल तर. पण आपण लग्न झालं 8-10 दिवस झाले की घरावरची सर्व लाइटिंग काढून घेतो. लग्न झाले की लाइटिंग काढून घेतो. पण तो पर्वत असा होता की तो आताही एवढा सुंदर आहे. मग विचार करा, पार्वतीच्या लग्नात तो किती सुंदर असेल. आणि मग सर्व देवी देवता लग्नाची तयारी करत आहेत. सर्व देवी देवता लग्नाला जाण्यासाठी तयार होत आहेत, आपापली वाहनं सजवत आहेत. आणि मग भगवान श्रीकृष्ण तर तुम्हाला माहिती आहेत एवढे सुंदर आहेत. किती सुंदर आहेत भगवान श्रीकृष्ण. एवढे सुंदर असूनही लग्नाला जाण्यासाठी त्यांनी आणखीन मेकअप केला, आणखीन सुंदर दिसू लागले. आणि इकडे भोले बाबा तर भोलेच, ते आपल्या स्मशानातच. भगवान शंकर आता आपल्या इथं नवरदेव अगोदरच 8-10 दिवसाने घरात राहतो लग्न आहे म्हणून. आणि ते भोले बाबा लग्न असून आज आपलं लग्न आहे आणि भोले बाबा स्मशानात आहेत. मग स्मशानात होते तिथे हे गेले. स्मशानात असताना ते भूत म्हणाले की बाबा
भोले बाबा प्रभू आज तुमचा विवाह आहे, आज तुमचं लग्न आहे, आम्ही तुमचा मेकअप करतो. आता बघा, ज्यांना शृंगाराचंही माहित नाही, ज्यांना मेकअपही माहित नाही, ते भगवान शंकरांचा मेकअप करत आहेत. आता तर आपलं पार्लरवाल्यांशिवाय तर मेकअपच होत नाही. पार्लरवाले लावल्याशिवाय आपला मेकअपच होत नाही. आणि तिथं तर ते म्हणत आहेत की प्रभू आम्ही तुमचा मेकअप करून देतो. भगवान शंकर तर भोळेच होते. भगवान शंकर तर भोळेच होते. भगवान शंकर म्हणाले ठीक आहे, करा मेकअप. आणि बघा, भगवान शंकरांचा मेकअप केला. मेकअप कसा केला? गळ्यात कवड्याची माळ घातली, सर्व अंगाला भस्म लावलेला, वरती जटा तशाच बांधलेल्या, आणि गळ्यात कवड्यांची माळ घातलेली. शृंगी आणि भृंगी हे भगवान शंकरांचे परम शिवगण होते, जवळचे होते. शृंगी आणि भृंगी म्हणाले की देवा आज तुम्ही खूप सुंदर दिसत आहात, आज तुम्ही खूप छान दिसत आहात. आणि मग या शृंगी आणि भृंगींनी सर्व भूतांना सांगितलं की आज आपल्या प्रभूंचा विवाह आहे, आज आपल्या भोलेनाथाचा लग्न आहे, विवाह आहे, सर्वांनी या. आणि मग सर्व भूत वेताळ सगळे आले लग्नाला आणि म्हटले सगळ्यांनी मनसोक्त नाचा. हॅलो, ऐका. आता भोले बाबाच्या विवाहासाठी सर्वांनी तयारीत राहायचंय. पण ज्यावेळेस भगवान शिवशंकराचा विवाह आणि भगवान शिवशंकराच्या विवाहाच्या वेळेस सर्वजणाला वाटायचं की माझा भोलेनाथ हा नवरदेव दिसता किती सुंदर. ऐका बरं, कारण लग्नाला गेल्याच्या नंतर आवडीनं आपण महत्वाचं कोणाला पाहतो? विको कमी करा. लग्नाला गेलो कोणाला पाहतो आपण? कोण म्हणलं? सासऱ्याला. कोणाला पाहतो? नवरदेवाला. पण इथं जो कोणी नवरदेवाला पाहिला आलं तो घाबरायचा, कारण नवरदेवच तसा होता बघा. आणि नवरदेव एवढा विचित्र आता आहे तो लय भारी आहे बरं काय, कारण आपला भाऊच आहे. हां, म्हणून पण जसं माझ्या भोले बाबा सोबत कोणी राहिलं नाही, सर्व देवदेवता समोर निघून गेले. का? अरे याला कोणीही नाव ठेवतंय म्हणून माझ्या भोले बाबाला कोणी सोबती राहिलं नाही. पण आता भोले बाबांना सांगितलं जरी मला माझे मित्र सोबत राहिले नाही तरी सुद्धा ज्या ज्या गावाला मशानभूमी आहे त्या मशानभूमीतले भूत मात्र सर्वांना बोलवायचे. आणि मग सर्व भूत सर्व वेताळ निघाले. प्रत्येक देशातून भूत येऊ लागले. आता पहिलं भूत निघालं पंजाब मधून. वाहे गुरु 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 सतना वाहे गुरु 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 वाहे गुरु
पंजाब मध्ये तसे पंजाब मधले भूत निघाले आणि राजस्थानच्या भूताला सुद्धा निमंत्रण दिलं आणि राजस्थानचे भूत सुद्धा निघाले. धरती डोलारी डोलारी धरती डोलारी डोलारी धरती डोलारी धरती डोलारी डोलारी ओ धरती डोलारी डोलारी धरती डोलारी ओ धरती डोलारी डोलारी धरती धरती डोलारी डोलारी धरती डोलारी डोलारी आणि जसे राजस्थानचे भूत निघाले आणि ऐका बरं सगळे भूत निघाले अमेरिकेच्या भूताला बोलवायचं का आणि अमेरिकेचे भूत निघाले बघा. पण अमेरिकेचे भूत आल्याच्या नंतर त्यांची इंग्लिश भाषा कोणाला कळत नव्हती. एक्सक्यूज मी अँड बेस्ट हरे राम हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे राम हरे कृष्ण हरे 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 राम हरे कृष्ण हरे कृष्ण.
का हे भोले बाबाचे भूत आहेत बघा आणि ह्या भोले बाबाच्या भूताचा काही अंत नाही मला असं वाटतंय आता याच्यातलं एक भूत असं पळत जाणार आहे आणि कोणाचा तरी चष्मा आणणार आहे पळा लवकर तुटू देऊ नका फक्त जाता जाता देऊ नका हा हा हाताने सर्वांनी टाळी वाजवा बिहाने चले हाँ शिव जी बिहाने चले पाल की सजाई के भभूति लगाई के पाल की सजाई के ना ओ शिव जी बियाने चले बाल की सजाई के भभूति लगाई के चले बम भोला एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ले भांग धतूर का गोला बोले जे हरदम चले लड़का पराई के भभूति लगाई के पाल की सजाई के ना शिव जी बिया राहुल ने है हा हेच माय पाहिजे होतं पण ते लागलं भूत वेताळ वेताळ नाचती भूत वेताळ वेताळ नाचती भूत वेताळ वेताळ नाचती वेताळ वेताळ नाचती भूते वेताळ वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती आय भूता हो वेताळ वेताळ नाचती भूत वेताळ वेताळ नाचती भूत वेताळ वेताळ नाचती भूत वेताळ वेताळ नाचती हॅलो घेऊनी भूताचा हा मेळा घेऊनी भूताचा हा मेळा ओ घेऊनी भूताचा हा मेळा घेऊनी भूताचा हा मेळा संगे नाचत
पहा विचित्र मारित बोड्या खेळीत ते गोत्र मारित बोड्या भूताचा हा मेळा हे भोले भूताचा हा मेळा भूताचा मेळा टाळी वाजवा टाळी टाळी वाजवा महिला हरी बोल वा वा एकदा बाबासाठी जोरदार टाळ्या नवरीचे मामा अरे बापरे हा वा नवरीच्या मामानं सर्वांना राम राम घावाला हात हात जोडून नवरीच्या मामा हात वा राम राम इकडे इकडे पुरुष मंडळीला ते कोण नवरदेव वाचतोय तुम्ही नवरीचे तर नवरीचे इकून इकून पाटाव काय मोठं लग्न येईन म्हणून जरा घाय भरल्यासारखं हा वा हा पहिली युवाई भेट घ्या ना अशी भेट घ्या ना एकमेकाची मामा मामाची भेट घ्या गळा भेट हाय का आता काहीच करावा वा 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 काय लेकर गुणाची वा 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 हा चला या इकडून हा एकदा राम राम घाला सगळ्याला हा, इकडे राम 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 म्हणा न राम राम वा वा हा या इकडे चला नवरीच्या कलवऱ्या चला सोबत नवरी सोबत अयो आका या या नवरीला घेऊन पुढं चला नवरदेव या एक कसं लाजत आहे नवरदेव अगं बाई अगं बाई वा चला अंतरपाठ धरायला चला दोघ जण शुभमंगल स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणि थेवरं लेण्याद्रि गिरिजात्मजं सुरवरं विघ्नेहरं ओझरं ग्रामोरान् जनसंस्थितं गणपति
शुभमंगल सावधान कस्तुरी तिलकं ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभा नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललिता कण्ठे च मुक्तावली गोपास्त्रियो विजयते द्वारचूडा गोपालचूडामणि कुर्यात् सदा मंगल शुभमंगल सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान गंगा सिंधु सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया धीरावती वेदिका दीप्ता वेदवती छाया अंगावर ठेवतो बापाची माया विसरू नको आईची छाया अंगावर ठेवतो बापाची माया विसरू नको आठवण ठेवतो या माहेरची आठवण ठेवतो भावाबहिणीची साजरी जन्मोजन्मीची जोड साजरी जन्मोजन्मीची नवऱ्याच्या देत राहतो सासऱ्याच्या सेवेत राहतो नवऱ्याच्या देत राहतो सासऱ्याच्या सेवेत राहतो आठवण ठेवतो या माहेरची आठवण ठेवतो भावा-बहिणीची साजरे जन्मोजन्मीची जोडी साजरी जन्मोजन्मीची
असे भावे सद्गुरूचे पदांबुज धरा चित्ता स्मरा सादरे दो पक्षी कुलदेवतान वधुवरा पूर्या शुभ मंगलम भवन्तु सावरा तदेव लग्नं सर्वदेव ताराफलं चन्द्रफलं देव विद्याफलं देव लक्ष्मीदेव वादन्ति बहुगाहनिग्रहाणि नमः पार्वती पदे शिव हर हर नमः पार्वती पदे शिव हर हर सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि ज्यांनी कोणी आहेर आणले असतील हार घाला तेवढंच आहेराचं नंतर बोलू. हां ज्यांनी कोणी आहेर आणले असतील त्यांना पलीकड ट्रॅक्टर उभा आहे JCB मध्ये काय टाकायचे टाका. हार घाला हार. हॅलो नवरदेव खाली वाकू नको बर काय नवरदेव खाली वाकू नको. हो दे आम्हाला काय गडबड नाही काय नाही तसं काय वा वा एकदा जोरदार टाळ्या. कस लागल खुर्ची द्या ना फोटो काढायला. कस लागल लगीन लागल लागल कस लागल लगीन लागल 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 लगीन लागल 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 लगीन लागल. महादेवाचं पार्वतीचं लगीन लागल महादेवाचं पार्वतीचं लगीन लागल. महादेवाचं पार्वतीचं लगीन लागल. महादेवाचं लगीन लागल. कसं लागल आता लागल आता लागल लगीन लागल. कसं लागल आता लागल लगीन लागल. लागल कसं लागल लगीन लागल. लागल लागल लगीन लागल. ऐका आणि हे लग्न लागल्याच्या नंतर जसं भोले बाबा नाचायला लागले जसं पार्वती माता नाचायला लागले कारण लग्न लागल्याचा आनंद आहे भूत नाचायला लागले. पण धामणगावचे भाविक भक्त म्हणले आम्हाला कोणी नाचाच म्हणीन म्हणून स्वतः कथाकार खाली आले आणि त्यांच्यासोबत पावल्या खेळू लागले. तुमची इच्छा आहे काही जा खाली. सर्व महिला मंडळ एकदा जाग्यावर उठून उभा राहा. जाग्यावर पावली खेळायची जाग्यावर. हा सर्वजण त्याला गुडघ्याचा त्रास आहे त्याला गुडघ्याचा त्रास मोकळा. हा ऐका हो असं सगळेजण गोल रिंगण करा झालं पुन्हा. लागल लागल लगीन लागल. लागल लागल कसं लगीन लागल. लागल लागल लगीन लागल. पार्वतीचं महादेवाचं लगीन लागल. ओ पार्वतीचं महादेवाचं लगीन लागल. महादेवाचं लगीन
तो शिवशंकर हरी तो शिवशंकर वाह वाह गुरुजी वाह यकोट जय मल्हार वाह 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 गुरुजी मावशी वाह गोपाल कृष्ण भगवान की जय त्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा वा कारण आरती बाळा लहान लेकराजवळ आरती देऊ नका करुणावतार संसार सार भुजगेंद्रहार सदा वसंत हृदयारविंदे भवामि भवामि सहितं नमामि भवामि सहितं नमामि श्री भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से तारती श्री भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से ये अमर ग्रंथ है ये पंचम वेद निराला है नवजोत जलाने वाला है अमर नवजोत जलाने वाला है हरि नाम यही हरि राम यही हरि नाम यही हरि राम यही श्री जग मंगल की आरती पापियों को पाप से श्री भागवत भगवान की ये शांति गीत पावन पुनीत पापों को मिटाने वाला है हरि दर्श कराने वाला हरि दर्श कराने वाला है हरि दर्श कराने वाला है ये सुख करनी ये दुख हरनी ये सुख करनी यह दुख हरनी ये सुख करनी ये दुख हरनी श्री मधुसूदन की आरती पापियों को पाप से तारती श्री भागवत भगवान की है आरती ये मधुर बोल जग पंथ खोल सत मार्ग बताने वाला है बिगड़ी को बनाने वाला है बिगड़ी को बनाने वाला है बिगड़ी को बनाने वाला है श्री राम यही घनश्याम यही राम यही घनश्याम यही श्री राम यही घनश्याम यही जय जब महिमा की आरती पापियों को पाप से पंचमी भागवत भगवान की है पंचानन हैवान सुरभूषित नीळा पंडित मंडित गणनीला मणिमल्ल मल्हारी सेवा
सुदामा सचिदा माये दाखवी आवा आरती तुकारामा राघव सागरात पाय जाण तारिले तैसेच गोमाचे गंगा रचिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती माये दाखवी आवा आरती तुकारामा तुझीदास ललिती ब्रह्मा तुकार आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती माये दाखवी आवा आरती तुकारामा गाली लोटांगण बंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे वाळीन मने मना तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव तमेव विद्याधरम तमेव तमेव सर्वं मम देव देव गायेन नादा बुद्ध्यात्मा बाप तुझे सोबत करो यत सर्व लक्ष्मी नारायण के समर्पयामि आदितं के शरणं नारायण श्री धर्म लोक विकार कल्याण की नय करम हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम येळकोट येळकोट जय मल्हार श्री स्वामी समर्थ महाराज